आज आवाज विवेकाच्या स्टुडिओमध्ये अहमदपूर नाही तर अहमदपूरच्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर परिचित असणारे अहमदपूरचे योगगुरू डॉक्टर मधुसूदन चेरेकर साहेब या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत। मित्रहो, आपल्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येकानं आपल्या आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्याने आपल्या आरोग्यासाठी 1 तास आणि जेवढा वेळ मिळते तेवढा दिलाच पाहिजे। म्हणून 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पूर्ण देशातच या ठिकाणी चालू केलेलं आहे। याच धर्तीवर अहमदपूर येथे जे मेजर डॉक्टर मधुसूदन चेरेकर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी अहमदपूरमध्ये हजारो शेकडो साधक तयार करून अहमदपूरमध्ये त्यांचं वास्तव त्या ठिकाणी आरोग्याबरोबर त्यांनी योगाच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षण घेऊन त्या विद्यार्थ्याला तयार केलेलं आहे आणि तयारच केलेलं नाही तर अनेक ते लाखो रुपये कमवण्याचं सुद्धा त्याचं साधन तयार झालेलं आहे। या अहमदपूरमध्ये आज आवाज विवेकाच्या स्टुडिओमध्ये आपल्यासमोर आदरणीय चेरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। नमस्कार सर। सर, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण पूर्ण देशामध्ये आपण हा साजरा करतो, बरोबर आहे। त्या अनुषंगाने आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना, वयोवृद्धांना आणि महिलांना आपण काय सांगणार आहात सर? आंतरराष्ट्रीय योग दिवस हा फक्त एकच दिवसाचा उत्सव असला तरी वर्षभर आज आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे की इथून पुढे वर्षभर आपण योगाभ्यास करावा। योगाभ्यास हा आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, शारीरिक आणि मानसिक तसंच सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा तो आवश्यक आहे। तर योगाभ्यास आज जो आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा आदर्श योग वर्ग आहे, कॉमन योगा प्रोटोकॉल म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आसनांचा समावेश आहे। उभा टाकून करावयाची आसने, बसून करावयाची आसने, झोपून करावयाची आसने, पाठीवर झोपून, उताने झोपून, तसंच त्याच्यामध्ये कपालभाती ही क्रिया आहे, तसंच 4 प्राणायामांचा समावेश आहे, तसंच ध्यानधारणेचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे। असा सर्व समावेश आदर्श योग वर्ग आपल्याला निवडून देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय योग वर्गासाठी। तर याचा अभ्यास आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी असा संकल्प करावा की आजपासून मी रोजच हा योग अभ्यास करेन। सर, या योगामध्ये महिला आणि पुरुष याच्यामध्ये काही बदल आहे का? महिला आणि पुरुष सर्वांसाठी आसनं सारखीच आहेत, फक्त काही आसनं अशी असतात की महिलांनी ती मासिक पाळीच्या वेळेस किंवा गर्भावस्थेमध्ये ती करू नयेत अशी काही आसनं आहेत। उदाहरणार्थ शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे, अशा प्रकारची काही आसनं जी आहेत ती मासिक पाळीच्या वेळेस आणि ह्या वेळेस गर्भावस्थेच्या वेळेस करता येत नाही। सर, आधी जे शासनानं जे हाती घेतलेला आहे योग दिन, पण आपण असं पाहण्यात येते की फक्त 21 जून हाच दिवस सगळीकडे केलं जाते, पण इतर आपण कुणी करत नाही। तर ह्याच्यासाठी शासनानं असे काही बंधन किंवा नियम काही टाकलेले आहेत किंवा ते रोज केलं पाहिजे? शासनाचे प्रयत्न चालू आहेत। शासनाने आता प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये शासनाने एक योग शिक्षक नेमलेला आहे आणि प्रत्येक फक्त आरोग्य केंद्रातच नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रातच नाही तर आरोग्य उपकेंद्रामध्ये सुद्धा योग शिक्षक देण्यात आलेला आहे। तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सध्या योग शिक्षक प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून एकदाच जातात आणि बाकीचे 8 दिवस तिथं योग होणं अपेक्षित आहे। परंतु जनतेला अजून सवय लागायला वेळ लागेल। आठवड्यातून 1 दिवस तरी योग त्या ठिकाणी होत आहे सध्या। आणखी शासनाला माझी विनंती अशी राहील की रोजच योग शिक्षक त्यांनी तिथे पाठवावा। नक्कीच सर, आपण ज्या ठिकाणी पाहतो एक शिक्षक आहेत त्या दिवशी ज्या गावात जातात त्या दिवशीच काही संख्या येते, पण त्याच्यानंतर 7 दिवस ते लोक झोपूनच राहतात। पण आपण लोकांवर अवलंबून न राहता, त्या योग शिक्षकावर अवलंबून न राहता, माझ्या शरीरासाठी मला काहीतरी करायचं म्हणून सकाळी उठणे आणि योग करणे हे अतिशय चांगलं आहे। आणि आपण या माध्यमातून जर आपण सांगितल्याप्रमाणे शासनाने जर कंटिन्यू जर हे योग शिक्षक नेमले तर सर्वसामान्यांचा देखील फायदा होणार। निश्चितच। सर, आपण सैनिक सेवेमध्ये राहिलात, सध्या डॉक्टर आहात, रोग्यांची सेवा करतात, पण ह्या योगामध्ये आपण कसे आलात? योगामध्ये मी आलो ते माझे मित्र आहेत ओम सोनी म्हणून, ओम सोनी आणि व्यंकटरावजी मुंडे लातूरचे, त्या दोघांनी मला खूप आग्रह केला की तुम्ही, स्वामी रामदेवजींनी 2009 साली डॉक्टरांसाठी एक योग शिबिर आयोजित केलं होतं। तर या दोघांच्या आग्रहामुळे मी पतंजली हरिद्वार इथे या योग शिबिराला गेलो आणि तेव्हापासून जे जुडलो ते आजपर्यंत पतंजलीशी मी जुडलेलाच आहे। आणि यामध्ये मला भातांब्रे सर, चवळे सर, भातांब्रे मॅडम, वतनी मॅडम यांनी खूप साथ दिली याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षकाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो। तसंच योगरत्न पुरस्कार मला मिळाला।
नक्कीच सर, आपण संध्याकाळी आणि विपेशना योगासन नक्कीच करता, पण अहमदपूर शहरामध्ये मी पाहिलेलं आहे की 2 महिला तुम्ही बाहेर देशाला पाठवले. हो आज ते लाखो रुपये कमवतात. हो म्हणजे या योगामध्ये आपलं आरोग्य चांगलं आहे, पण हो तुम्हाला एक उत्पन्नाचं साधन देखील याच्यामध्ये आहे. हो. तर याच्यामध्ये कुठल्या वयाचे लोक आपल्याकडे येऊन करू शकतात? नाही नाही, कुठल्याही वयाचे. हे बघा, आता फारच लहान असेल 5-6 वर्षापर्यंत जमणार नाही, परंतु 6-7 वर्षापासून पुढे आणि बरेच वयोवृद्ध लोक आहेत. आज भातांब्रे सरांचं वय 78 वर्ष आहे. अजूनही भातांब्रे सर पूर्ण योगासनं करतात, सूर्यनमस्कार करतात, प्राणायाम करतात. तर वयाची याला कसलीही अट नाही आणि याच्यामध्ये करिअरच्या भरपूर संधी आहेत. जसं तुम्ही सांगितलं तसं एक मुलगी आज अमेरिकेमध्ये आहे, एक मुलगी आयर्लंडला होती आणि शासनातर्फे त्या तिथे योग शिक्षक म्हणून गेल्या. आज स्वयं व्यवसाय सुद्धा याच्यामध्ये करू शकतात. आता आपल्या इथे एक शुभम ठाकूर म्हणून आहे, तो ऑनलाईन योगा क्लास घेतो. त्याच्याकडे देश विदेशातले शिक्षक 200 मुलं आहेत. 200 मुलं ऑनलाईन त्याच्याशी ऑनलाईन जुळलेले आहेत. ऑनलाईन जोडलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वयं व्यवसाय सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता योगामध्ये. मग योगासाठी आपली फीस वगैरे काही आहे का सर ठरलेली? जसं आपण ट्युशन बघतो किंवा कुठले क्लास बघतो. नाही, मी जे योग वर्ग घेतो ते निशुल्क आहे. नाही, तुम्ही तर निशुल्क घेता, तुम्ही समाजासाठी वाहून घेतलेला आहे, पण इतर जे योग शिक्षक आहेत त्यांनी काही फीस नाममात्र घेतात का? नाममात्र 200 रुपये महिना किंवा 300 रुपये महिना घेतात. नक्कीच 200 रुपये मध्ये काहीच नाही आपल्या आरोग्यासाठी. हो. सर, ही काही आजची प्रथा नाही, जी पतंजली आपले ऋषी मुनी होऊन गेले, हो. 1000-5000 वर्ष झाले असतील तेव्हापासून सुरू आहे. पण आता ही 2014 पासून ही पूर्ण गतिमान झालेलं आहे. बरोबर आहे. आणि घराघरापर्यंत योग पोहोचलेला आहे. हो. मग याची काय आपण आता प्रसार जे झालाय, तरी आपल्या माध्यमातून काय वाटतं आपल्याला की बुवा लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व किती व्हावं, किती नाही? माझी तर अशी इच्छा आहे की सर्व लोकांनी, नागरिकांनी वयाच्या 5-6 वर्षापासून दररोज 1 तास कमीत कमी योगाला द्यावा. कमीत कमी 15 मिनिटे कपालभाती, 15 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम, एक कमीत कमी 12 सूर्यनमस्कार आणि एक 15 मिनिट ध्यान साधना, हे सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, याच्यामुळे आपल्या आरोग्यावर काय काय परिणाम होणार आहेत आपल्या? त्याच्यामध्ये असं आहे, आता हे जे महाऔषधी प्राणायाम आहेत, कपालभाती आणि अनुलोम विलोम, हे 2 प्राणायाम, या 2 प्राणायामामध्ये असं आहे की कपालभाती हा जो प्राणायाम आहे तो अनेक रोगावर काम करतो. आपलं जे पोट आहे, आपण जेव्हा जिम मध्ये जातो किंवा पळायला जातो तेव्हा पोटाचा व्यायाम होत नाही, परंतु कपालभाती प्राणायामामध्ये पोटाचा व्यायाम होतो. आणि अनुलोम विलोम प्राणायाम जे आहे ते आपल्या मानेच्या वरचे जे भाग आहेत, आपलं डोकं आहे, डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत किंवा घसा आहे, मेंदू आहे, ॲलर्जी आहे, या सर्व रोगावर अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय उपकारक आहे. सर, योग करण्यासाठी आता पण अनेक जणांचे वेगवेगळे आहेत. मग ह्याच्यासाठी काही ठराविक वेळ आहे का? आपण कधी पण करू शकतो? नाही, योग हा आपण कधी पण करू शकतो, परंतु रिकाम्या पोटी करावा. रिकाम्या पोटी करणं आवश्यक आहे. तर सकाळची वेळ ही याच्यासाठी सर्वोत्तम आहे, परंतु सकाळी कुणाला वेळ मिळत नसेल तर दुपारचं जेवण झाल्यानंतर 4 ते 5 तासांनी तुम्ही करू शकता. नक्कीच सर. आणि सर, आपण आपल्या स्वतःच्या घरी निशुल्क आपण अनेक जणांना आव्हान करता, वेळोवेळी लोकांना आव्हान करतात आणि योगाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवतात. असं का वाटतंय की माझ्यासोबत सर्वांचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे? आपण पाहतो बरेच जण शिकतात, आपली नोकरी करतात आणि समाजासाठी आपण काही देणं घेणं नाही लागतं, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. ही कल्पना आपल्याकडे का आली आहे? हे मला प्रेरणा आहे स्वामी रामदेव महाराज आणि भातांब्रे सर आणि वदनी मॅडम, या तिघांच्या प्रेरणेमुळे मी हे करतो. नक्कीच सर. आपलं घर याच्यामध्ये पूर्ण वाहून गेलेलं. मॅडम, मला वाटतं मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहे. मॅडम सुद्धा योग हो. बरोबर घेतात. तर हे आपण वेळ कसं काढता सर? हे आता बरेचदा कसं होतं, मी डॉक्टर आहे, माझी नाईट ड्युटी सुद्धा असते. तर ज्या दिवशी माझी नाईट ड्युटी असते त्या दिवशी दुसऱ्या एखाद्या योग शिक्षकाला मी वर्ग घ्यायला सांगतो आणि सकाळी आम्ही 4 ते 5 मध्ये उठतो आणि सकाळी 5:30 ते 7 आमचा योग वर्ग असतो. आणि ज्या दिवशी माझी नाईट ड्युटी असेल त्या दिवशी दुसरा योग शिक्षक वर्ग होतो. मॅडमचा योग वर्ग जो आहे संध्याकाळी असतो 6 ते 7. सर, योगामुळं आपल्या आयुष्यावर नक्कीच परिणाम तर होणार आहे, पण आयुष्याच्या वाढीमध्ये काय भर पडते का? हो, प्राणायामामुळे काय होतं की असं म्हणतात की प्रत्येक प्राण्याचे जे श्वास आहेत ते ठरलेले असतात आणि जितकं आपण हळू श्वास घेऊ तितकं आपलं आयुष्य वाढत जातं. तर बऱ्याच प्राणायामामध्ये आपल्याला हळूहळू श्वास घ्यायला सांगितला जातो, त्यामुळे आयुष्य वाढतो. आता तुम्ही भातांब्रे सरांकडे पाहिलं असेल,
ते 78 वर्षाचे आहेत आणि अजून त्यांना बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाही आणि ताट आहे त्यांची मान सुद्धा. तर त्यांच्याकडे पाहून आपण बघू शकतो की योगामुळे जे आहे, बातांबरे मॅडम सुद्धा आहेत, वतनी मॅडम आहेत, वतनी मॅडम सुद्धा 70च्या पुढे आहेत. त्यांच्याकडे बघून आपण निश्चितच म्हणू शकतो की योगामुळे आयुष्य वाढले चांगल्या प्रकारे. निश्चितपणाने सर, अहमदपूरमध्ये योगाची चळवळ भातांबरे सर, भातांबरे मॅडम, वतने मॅडम आणि त्याच्यानंतर आपण गतिमान आपण केलेला आहोत. पण ही वेळ देणं खूप अवघड गोष्ट आहे सर. पण ते आपण वेळ देता. पण आपण जाता जाता योग दिन आज आहे सर. तर आपण येणाऱ्या याच्यामध्ये तरुण पिढी जास्त आहे का वयोवृद्ध आहे सर? नाही, दोन्ही आहेत. तरुण पिढी आहे, वयोवृद्ध आहे. नाही सर, आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर पाहतो की जे रिटायर झालेले आहेत, वयोवृद्ध झाले ही फिरायला दिसतात. पण आजची तरुण पिढी मोबाईलच्या नादामध्ये व्यस्त झालेली आहे. तर या तरुण पिढीसाठी आपण काय सांगणार? तरुण पिढीला मी सांगेन की तुमचा जो मोबाईलवरचा स्क्रीन टाइम आहे तो तुम्ही लिमिटेड करा. 1 तास 2 तास तुमच्या कामाप्रमाणे, जास्तीत जास्त 2 तास मोबाईलवरचा स्क्रीन टाइम वापरा तुम्ही. आणि व्यायामासाठी, योगासाठी अवश्य वेळ द्या. माझ्याकडे तरुण योग शिक्षक सुद्धा आहेत. जसं आता अग्निला आणि सुषमा ह्या बाहेर गेल्या, त्यांचं वय तरुण होतं. शुभम ठाकूर आहे, विशाल डुब्बेवार आहे, गौरव चौंडा आहे. अशा प्रकारे काही तरुण सुद्धा यामध्ये जुडलेले आहेत आणि अधिकाधिक तरुण यामध्ये जुडावेत. त्यांनी माझ्याकडून प्रशिक्षण घ्यावं. माझ्याकडे तर निःशुल्क प्रशिक्षण आहे, असं मी आवाहन त्यांना करेन. सर, आतापर्यंत आपण किती जणांना प्रशिक्षण दिलेलं आहे? आतापर्यंत मी जवळपास 1001 लोकांना प्रशिक्षण दिलेलं असेल. बापरे, खूप. आपण 1000 लोकांपर्यंत त्यांचं आयुष्य देखील आपण सुधारलेलं आहे. आणि याच्यापासून काही नोकरीसाठी काही संधी आहेत का सर? हा, नोकरीसाठी आता आरोग्य विभागामध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आरोग्य विभागामध्ये उपकेंद्रामध्ये योग शिक्षक नेमले जातात. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये वगैरे त्याचे मानधन आहे. तसंच सर्व शाळांमध्ये सुद्धा शासनाने आता अभ्यासक्रमामध्ये योगाचा समावेश केलेला आहे. आणि लवकरच आता मोदीजी तिसऱ्यांदा आलेले आहेत, तर योग शिक्षकांना शाळेवर सुद्धा नेमणुका मिळतील. सध्या केंद्रीय विद्यालय जे आहेत तिथं योग शिक्षक नेमलेले जात आहेत. परंतु सध्या हे प्रायोगिक तत्वावर चालू आहे. त्याचं लवकरच कायमस्वरूपी मोदीजी करतील. सर, योग करण्यासाठी आपल्या आरोग्याला संतुलन ठेवण्यासाठी आहाराचं काही बंधन आहे का आपल्याला? हो, आहाराचं बंधन आपल्याला ठेवावं लागेल. आहार हा जो आहे तो कधीही खायचा आणि कितीही खायचा असा असू नये. आहार हा सात्विक असावा, ताजा असावा एकतर, आणि दिवसातून 2 वेळा किंवा 3च वेळा खायचं. तर तुम्हाला 2 वेळा किंवा 3 वेळा खायचं आणि 2 जेवणांच्या मध्येच काही खाऊ नये असं. सर, जेवण केल्यानंतर काही लोक फिरतात आणि तुम्ही म्हणताय उपाशी पोटी योगासन केलं पाहिजे, म्हणजे अंतर काय, फरक काय? हा, योगासनामध्ये कसं आहे, योगासन जे आहे त्यामध्ये जी शरीरातली ऊर्जा आहे त्याच्यावर आपण नियंत्रण करतो. ठीक आहे. आणि जर मनाचा त्याला अटेन्शन लागतं. ठीक आहे. जेवण केल्यानंतर अर्ध मन जे आहे ते पचनाकडे आपली बुद्धी लागलेली असते, पचनाकडे आपला मेंदूचं कार्य. त्याच्यामुळे योगासन करताना जे आहे ते आपण उपाशी पोटी असलं पाहिजे. परंतु जर फिरायला जायचं असेल जेवल्यानंतर तर त्याला काही हरकत नाही, फिरायला जाऊ शकतो माणूस. म्हणजे योगासन जर आपल्याला करायचं असेल ते, आणि सकाळची वेळ ही सर्वांसाठी चांगली आहे. का तर आपण 7-8च्या नंतर आपल्या व्यवसायाला कामाला जाऊ शकतो. त्यानंतर आपण जर 4ला 5ला जर उठलं. पण आज प्रत्येक ठिकाणी पाहतो की आपण आज माणसं वरच्यावर आळसी होत चालले आहेत, शरीराकडे कोणी पाहत नाही. आणि शेवटी मग तुमच्याकडे डॉक्टर म्हणून ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येतो, ज्यावेळेस डॉक्टर सांगते किंवा तुम्ही फिरायला जा, त्यावेळेस फिरायला जातात. पण त्या अगोदर जर शरीराची काळजी घेतली तर निश्चितपणाने कोणी आजारी पडणार नाही. याची आपण सर एक जाता एक प्रश्न आहे आपण की बाबा, आपण येणाऱ्या काळामध्ये जे तरुण पिढीचं वरच्यावर वय कमी होत चाललंय, त्याचं कारण काय? आणि आपलं आरोग्य आपण जर सुधारित ठेवायचं असेल, आपल्याला जास्त जगायचं असेल तर आपण काय सांगणार त्याच्यासाठी सर? सुखी आयुष्यासाठी व्यसनांपासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे. लोक खूप सुपाऱ्या खातात आणि मी महाराष्ट्रामध्ये पाहिलं की लोक कुठेही थुंकतात. ते थुंकण्याची सवय ही गेली पाहिजे. एक महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक रोग आहे. याच्यासाठी मग काही कायदा वगैरे आपण नाही करत, जसं जे अमेरिकेमध्ये आहे त्यासाठी आपण इथं कायदा आपल्याकडे थोडं अंमलबजावणी होत नाही. आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम, योग साधना, ध्यान धारणा हे केल्यानंतर आपलं आरोग्य निश्चित वाढेल. धन्यवाद सर. आज आपण आपला वेळ काढून या आवाज विवेकाच्या युट्यूब चॅनलसाठी या कार्यालयात आपण उपस्थित राहिलात. अतिशय सुंदर आमच्या प्रेक्षकांसाठी मार्गदर्शन केलात. निश्चितपणाने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्याला माहीत नाही तो आपल्याशी जोडेल आणि आपलं आरोग्य निश्चितपणाने घडवणार आहे.
धन्यवाद सर. धन्यवाद.